काय गे तू काय करतो माहिती आहे कोण मी पण काय मंदिर वरती झालं काय कोण ऐकणारे कोण बघता ना लाईक केल्याने का पुढे चालले पाच चेंडू मात्र संपलेत. शेवटचा चेंडू स्ट्राईक वर हर्षद जवळ सुरेख फलंदाजी मात्र करतात हर्षद. हे मात्र तुर्तास 2 रन पूर्ण आणि त्या स्वरूपात तो पहिला चेंडू सामना करीत मात्र चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून गोडगेगावचे माजी तंटमुक्त अध्यक्ष डेव्हिड नागारे तिथे उपस्थित आहेत. मंडळाचे आपल्या बंगावचा आणि तेवढा सुरेख गोलंदाजी मात्र प्रवेश करता स्ट्राईक वर रितेश. आता मात्र रितेश कडनं मोठ्या फटक्यांची आशा. सुरसुरा पागल झालो तुझा ना म्हणून मी नाही तरी गेले नाव कोणतरी आपल्याला घेऊन जा स्पर्धेच्या माध्यमातून धनंजय दादा जाधव आमचे मार्गदर्शक तिथे उपस्थित आहेत. विनंती असेल आपण राणेच्या हिशोब बिडतलो तू कोण बिडतो मी ना सांग राणेचे नाही खराब नाही जमायचा. अरे आज जवळ मी नाही जाऊ हॅलो हॅलो तू काय काहीतरी कोण आहे कोणतं तरी गाडी गाडी फटको मात्र हवेत 4 धावांसाठी खणखणीत षटकार. 4 रनां मात्र धाव करते. पहिलं चेंडू चांगली सुरुवात. पहिला चेंडू आता सुरेख परत एकदा सुरेख आणि एका धावावर समाधान मानता लागता दिनेशला. आता स्ट्राईक वर जाता षटकार चौकारांचे बादशाह चंदन धवन. या खेळाडूची मात्र गुणवत्ता वेगळी. संयमी खेळी ही पाणी बॉटल शांत खेळून खेळाडू आपल्या कोणाक देऊ नको तिथे आपणाला लागतं कोण देवता नाही नंतर जायचं. रितेश पिचंदन सुरेख फटको शॉट मारलं. हे मात्र एका धावेवर समाधान मानतात तो चंदन. मुव्हिंगचा गाव आहे रे. मुव्हिंगचा स्टँड असता बघ. मार्काने जमा केल्याने दिले आता राहुलेत. ओहो संधी मात्र चुकली. कोणती गाडी आहे रितेश खन्ना प्रीमियर लीगचे आयोजन. यावेळेला गोलंदाज प्रहर्ष गावकर आपल्याला येताना पाहायला मिळतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पटला जातो. सुरेख गोलंदाजी सुरेख चेंडू दिशा अचूक टप्पा आणि वेग याचा संगम होताना आपण पाहतो. दुसरा चेंडू या षटकातील असेल चंदनसाठी. हे दोन्ही फलंदाजांवरती पूर्णपणे मदार असेल ती मात्र अनिकेतची यावेळेला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चकवा दिला जातो. त्याला मात्र चकवा देण्यात येतो. डायरेक्ट चंदन
शपथ कॅच घेतले करोनाच्या मार्फती प्रहर्ष मात्र जादुई गोलंदाजी करतोय आणि उर्वरित 3 चेंडूंवरती मोठे प्रहार करावे लागतील. कमीत कमी 8 ते 10 धावा उर्वरित 3 चेंडूंवर जमावाव्या लागतील. कारण यानंतर येणारं शतक असेल तर तुषार गव्हाणकरांच्या बाकी आहे, त्याच्यामुळे त्या शतकात मोठ्याशा धावा निघतील का हेही प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा हा मात्र पंचांचा इशारा येणं बाकी. 5 चेंडू माफ करा, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अरे यावेळेला आढळण्याचा खेळण्याचा प्रयत्न निर्धाव जातो आणि मला वाटतं निर्धाव षटकाची समाप्ती. 2 मिनिटं, 1 ओव्हर होऊन दे. भाई चव्हाण आणि अंकित मडवकर कुठे असतील तर आपण जायचंय. यावेळेला मात्र आडव्यावरती खेळण्याचा प्रयत्न मात्र 46 धावांची गरज अद्यापही जिंकण्यासाठी. ज्या वेळेला पंचांचा इशारा येणं बाकी. आता आम्ही का दुसरं बोलतो. पुन्हा एकदा रायट्या राऊंड विकेटचा मारा असेल दिनेशसाठी मोठा फटका यावेळेला मोठा फटका असेल रेषेमध्ये. अरे वा, अरे यावेळेला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. बॉलर भारी. गणेश वापर करेल का की या दिनेशच्या वादळासमोर गणेश बॉलिंग खतरनाक आहे. हे मात्र येणारा काळ आपल्याला सांगू शकेल. भाई चव्हाण आणि अंकित मोडे दोघं आपण इथे असेल. भाई चव्हाण बॉलिंग चिकट घेतोय चेंडू आणि अशा प्रकारे मात्र दिनेशची काही हॅलो हा जाते नाही आता घाला जाते झालं एक बॉल बघतोय. बॉलर नाही तरी घरात काढा दिसतो तुम्हाला द्या खूप 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 आऊट.